तुला एक मोलाचा सल्ला देऊ अनु. बघ म्हणजे तुला पटतोय का ते. काय आहे ना की प्रेम वगैरे सारख्या गोष्टी करण्यासाठी ना खूप वेळ घ्यावा आणि लग्नासारख्या गोष्टी करण्यामध्ये तर खूप विचार करूनच या गोष्टी कराव्यात असं माझं मत आहे. आणि या अभिजितबद्दल तू म्हणशील ना तर त्याच्यामध्ये ना मला तुझ्या बाबांची खूप झाक दिसते. तुला माहितीये पहिले पहिले जे अगदी मंतरलेले दिवस होते ना त्याच्यामध्ये तुझे बाबा सुद्धा माझ्याशी इतके छान म्हणजे परीकथेतल्या राजकुमारासारखे माझ्याशी बोलायचे. त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्यासारखी सुंदर, माझ्यासारखी सुखी कोणी ह्या जगात नाहीच आहे. इतकं सगळं छान वाटायचं गं सगळं. पण एक दिवस तुझ्या बाबांनी ना मला असं जमिनीवर फेकल्यासारखं करून टाकलं. तो एक दिवस आहे आणि आजचा एक दिवस. अगं त्या धोक्यातून ना मी स्वतःला सावरूच शकले नाही. नाही, मी दिवस रात्र खूप मेहनत केली, खूप काम केलं. अगं रात्र रात्र मी माझ्याच एकटेपणाशी झुंजत राहिले गं. माझ्या डोळ्यासमोर आशेचा फक्त एक किरण होता. खूप मेहनत करायची आणि तुला ह्या ह्या पायरीपर्यंत आणायला ना अनु, मी खूप मेहनत घेतली गं, खूप कष्ट केले. म्हणून मला वाटतं की कुठलाही चुकीचा निर्णय तुझ्या आयुष्याची माती करून टाकेल. की कुठलाही निर्णय घेताना तू बरेचदा विचार करावास असं मला एक आई म्हणून खूप वाटतं गं. आणि असं वाटतं की तुझा कुठलाही एक चुकीचा निर्णय की त्याच्यामुळे हा माझा संघर्ष आणि माझं हे सगळं एकटेपण तुझ्या वाट्याला येऊ नये, तुझ्या एका चुकीच्या निर्णयामध्ये. आणि म्हणून सांगते की अभिजितची पारख करायला तू ना अजून वेळ घे थोडा. जास्त घाई करू नकोस. आणि त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना ना एकदा एकदा माझ्या भूतकाळातल्या दिवसांचा विचार कर की तुझ्या आईने काय दिवस काढले, तुझ्या आईला काय भोगावं लागलं, ह्याचा एकदा तरी विचार कर ना. एवढंच मला तुला सांगायचं. अजून अजून काही नाही बेटा.